नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की आपल्या मनामध्ये आरोग्यविषयक जे प्रश्न असतात, समस्या असतात, त्यांचं निराकरण किंवा त्या प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्याला मिळावीत. समाजामध्ये वावरत असताना आजूबाजूला आपल्याला अनेक स्थूल व्यक्ती किंवा लठ्ठ व्यक्ती दिसतात आणि हा लठ्ठपणा सगळ्या वयोगटांमध्ये आपल्याला दिसतो. अगदी लहान मुलांपासून मध्यमवयीन किंवा वृद्धांमध्येही तो दिसतो. पण प्रामुख्याने जेव्हा लहान मुलं लठ्ठ असतात किंवा स्थूल असतात तेव्हा ती चेष्टेचा किंवा उपहासाचा विषय बनतात आणि मग हे चिडवल्यानंतर त्यांना मनावर त्यांच्या परिणाम होतो किंवा काही वेळेला न्यूनगंड सुद्धा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की लहान मुलांमध्ये हा लठ्ठपणा नेमका कशामुळे येत असेल, त्याची कारणं काय असतील, बरं तो असला तर आता त्यावर उपाय काय करायचे. या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपण विशेष अशा आरोग्य संपदा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी या क्षेत्रातला प्रदीर्घ असा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण निमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर आरती किणीकर. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर आरती किणीकर या बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बालरोग चिकित्साशास्त्र या विभागाच्या विभाग प्रमुख आणि प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. MD आणि DNB हे त्यांचं शिक्षण पेडॅट्रिक म्हणजे बाल चिकित्सा याच विभागामध्ये झालेलं आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट याचा सुद्धा त्यांनी डिप्लोमा घेतलेला आहे, म्हणजे हॉस्पिटलचं व्यवस्थापन. याशिवाय USA आणि लंडन यांच्या युनिव्हर्सिटीजमधनं त्यांनी उच्च शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की त्यांना 35 वर्षाचा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकवण्याचा म्हणजे अध्यापनाचा अनुभव आहे आणि त्यासाठी उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षक पुरस्कारानेही त्या सन्मानित झालेल्या आहेत. याशिवाय एक पेटंट त्यांच्या नावावर आहे ज्याचं नाव आहे बबल सीपॅक. हे पेटंट स्वाईन फ्लू सारख्या रोगामध्ये अत्यंत उपयुक्त ठरल्याचा त्यांचा अनुभव आहे. कोविड काळामध्ये त्यांचं विशेष असं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना शासनाकडनं सुद्धा त्या काळातल्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय ससूनमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स या विभागाच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांनी खूप पुढाकार घेतलेला आहे. अशा तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आज लाभलेल्या आहेत. या विषयाकडे जाताना पहिलाच प्रश्न असा विचारावासा वाटतो की लठ्ठपणा किंवा स्थूलपणा या संकल्पना आपण नेहमी वापरतो, पण ती व्यक्ती लठ्ठ आहे किंवा स्थूल आहे हे कळण्याचे काही विशेष निकष किंवा क्रायटेरियाज असतात का? सुरुवातीला हा प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे, कारण आपलं मूल किंवा आपण स्वतः स्थूल आहोत का, आपलं वजन जास्त आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि स्थूलत्व म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जी चरबी आहे तर ती युजली आपल्या त्वचेच्या खाली असते आणि ती जर जास्त प्रमाणात साठायला लागली तर त्याचा परिणाम असा होतो की आपलं वजन हळूहळू वाढत जातं. बरोबर. आणि जे काही आपण खातो आणि ते पचवण्याची पण आपली शक्ती पाहिजे आणि ती जर नाही केली किंवा आपली जी काही फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे ती कुठेतरी कमी होऊन याच्यात इम्बॅलन्स होतो आणि मग जी चरबी निर्माण होते, ॲब्झॉर्ब होते, ती मग वेगवेगळ्या ठिकाणी साठली जाते
आणि त्यालाच आपण मग वजन जास्ती झालंय, वजन वाढलंय किंवा स्थूलत्व, तर ह्याचे इंग्रजी शब्द जे आहेत की स्थूलत्वामध्ये ओव्हरवेट म्हणजे वजन जास्ती आहे आणि ज्याला आपण स्थूलत्व किंवा लठ्ठपणा म्हणतो ते म्हणजे ओबेसिटी. ओव्हरवेट आणि ओबेसिटी असे दोन त्यातले भाग आहेत. मग आता ते आपण कसं जाणून घ्यायचं, तर त्याचं जे मूल्यांकन केलं जातं ते स्क्रीनिंग म्हणून केलं जातं आणि त्याच्यासाठी बॉडी मास इंडेक्स म्हणजे BMI हे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, तर त्याचं मापन केलं जातं. आणि याच्यामध्ये आपण असं बघतो की वजन जे आहे ते आणि आपली उंची हे योग्य प्रमाणात आहे की नाही, या दोन गोष्टींचा तो एक फॉर्म्युला आहे. म्हणजे इथेही थोडंसं गणित येतं. काय फॉर्म्युला आहे तो सांगू शकाल? तर ते BMI म्हणजे वजन आपण वजनाच्या काट्यावर किलोग्राम्स मध्ये घ्यायचं आणि त्याला डिवाइड करायचं. आपली जी हाईट आहे ती मीटर्स मध्ये घ्यायची आणि त्याचा स्क्वेअर, मीटर स्क्वेअर म्हणजे वेट इन kg अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. आता हा जो मीटर स्क्वेअरचा भाग आहे तो गणिताचा भाग आहे, कारण आपण वजन जेव्हा घेतो तेव्हा किलोग्राम्स मध्ये घेतलेलं असतं, ते खूप सोपं आहे. पण उंची मोजतो तेव्हा ती सेंटीमीटर मध्ये असू शकते, इंचामध्ये असू शकते किंवा फुटामध्ये. तर त्याप्रमाणे आधी ते मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून ते काढलं जातं. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो जास्ती महत्वाचा आहे आणि तो जरा डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याचं मापन केलं तर ते जास्ती सोपं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ग्रोथ चार्ट्स आहेत. जे गुलाबी रंगाचे असतात ते मुलींसाठी आहे, निळे असतात ते मुलांसाठी. आणि त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट तुमचा जो BMI आहे तो वयाप्रमाणे वजनाप्रमाणे तुम्ही मापन करू शकता. आपण ते नंतर बघू ते कसे चार्ट्स आहेत ते. आणि त्याच्यावर मापन केल्यानंतर तुम्हाला कळतं की आपली जी BMI आहे हा जास्ती वजनाच्या कॅटेगरीत आहे का डायरेक्ट ओबेसिटीच्या कॅटेगरीत आहे. आणि एक व्हॅल्यूज असतात की आपल्याकडे 18% पासून ते साधारणपणे 22.9 पर्यंत असं आपण 23 पर्यंत असं पकडतो की हे नॉर्मल रेंज मध्ये 18 ते 23 पर्यंत. आणि मग त्याच्यानंतरचा भाग येतो तो 24 पासून 29 पर्यंत, त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि 30% वर जायला लागला की मग तो ओबेसिटी होतो. आणि अति ओबीस किंवा अति लठ्ठपणा म्हणजे 40% वर. तर BMI हा टक्क्यांमध्ये मोजला जातो. आणि थोडासा फरक आहे की आपलं जे पर्सेंटेजेस आहेत ते वेस्टर्न बरोबर कम्पेअर केले की थोडा आपल्याला फरक जाणवतो. पण जास्ती करून आपण जर हे चार्ट्स वापरले तर ते डॉक्टरला एक्सप्लेन करणं पण आई वडिलांना सोपं जातं आणि आपल्या डोळ्यासमोर ते राहतं की आपण कुठे आहोत सध्या आणि आपल्याला काय केलं पाहिजे ते. अगदी बरोबर आहे. 23 ते 29 तुम्ही म्हणालात की ओव्हरवेट असेल पर्सेंटेज BMIचा, आणि 30च्या वरती जर पर्सेंटेज झाला तर ते ओबेस किंवा स्थूल आहे. म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा त्यांना जर हे बघायचं असेल तर ते जरूर लक्ष देऊ शकतील याच्याकडे. पण याच्या अनुषंगाने पुढचाच प्रश्न असा येतो की स्थूलत्व ही जी समस्या आहे, आपण प्रामुख्याने मुलांच्या स्थूलत्वावर बोलणार आहोत, लहान मुलांच्या, पण ही सर्व वयोगटांमध्ये दिसते. अगदी लहान मुलांपासून मध्यमवयीन आहेत किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये. तर खरंच अशी असते का आणि त्याच्या मागची काय कारणं असतात? लठ्ठपणा किंवा वजन जास्ती असणं ह्याच्यामध्ये कुठलंही वयोगट हे त्यातनं बाहेर नाहीये. अगदी जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत कोणीही वजन वाढून घेऊ शकतं आणि कोणीही लठ्ठ होऊ शकतं. आता याची कारणं खूप वेगवेगळी असतात, त्या त्या टप्प्याप्रमाणे ती कारणं आहेत. आणि त्याच्याकडे जेव्हा आपण बघायला सुरुवात करतो तर गरोदरपणात जर आईला, आपण ज्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो, तर तसं जर त्यांना झालं असेल आईला, तर त्यांना जे बाळ होणार असतं त्यांच्यामध्ये एक टेंडन्सी असते की ते वयाप्रमाणे किंवा जेव्हा जन्माला येतं त्या जेस्टेशनपेक्षा त्यांचं वजन हे जास्ती असतं आणि साधारणपणे 4 किलोच्या वर असतं. तर हे
त्या पिरियड म्हणजे प्रेग्नन्सीमधून आलेलं अगदी जन्माच्या वेळेस पण आपल्याला एक असं बाळ वजनदार दिसतं, आई वडिलांना बरं वाटतं, आजी आजोबांना बरं गुटगुटीत आहे म्हणून. पण ही आपल्याला हिस्ट्री घेणं जरुरीचं आहे, कारण पुढे जाऊन ह्या मुलांना 15 वर्ष 20 वर्ष ह्या वयामध्ये टाईप 2 डायबिटीस होऊ शकतो. सगळ्यांनाच होईल असं नाही, पण ह्या बाळांची आपल्याला तितकी वर्ष काळजी घेणं किंवा फॉलोअपमध्ये ठेवणं जरुरीचं आहे. आणि मग दुसरा जो टप्पा येतो की ज्याला आपण लहान मूल म्हणतो, तर 6 महिने हा खूप ह्याचा काळ आहे की पहिल्या काळामध्ये पहिले 6 महिने आपण ब्रेस्ट फीडिंग म्हणून सांगतो, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग, आणि 6 महिन्यानंतर वरचं अन्न आपण सुरू करतो. आता त्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झालेला आहे की जिथे आपलं जे दिलं जातं अन्न बाळाला, त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या एक बॅलन्स डाएट आणि जसं कॉम्प्लिमेंटरी फीडिंग व्यवस्थित दिलं गेलं नाही, तर हळूहळू या मुलांचं वजन हे वाढत जातं. आणि जास्ती करून हे जे फास्ट फूड आहे किंवा डब्याचे पावडर्ड मिल्क आहे त्या वयात 6 महिने ते 12 महिन्यापर्यंत त्याचा वापर झाला आणि आईच्या दुधाचा वापर कमी झाला किंवा वरचं दूध द्यायला सुरुवात केलं, त्याच्यात प्रोटीन्स फॅट्स हे जास्ती असतात. बरोबर आहे, त्यामुळे लठ्ठत्वाकडे त्यांची वाटचाल सुरू होते असं म्हणायला. आणि मग त्याच्या पुढे तुम्ही बघाल तर खाणं हे थोडासा हट्टीपणा मुलांमध्ये आहे. सगळीकडे आता फास्ट फूड अवेलेबल आहे, त्यांना ते जास्ती चवीचं वाटतं आणि इझी ॲक्सेस आहे आणि अट्रॅक्टिव्ह जाहिराती वगैरे असतात, त्यामुळे ह्याचं खाणं जास्ती होतं. आणि त्याचबरोबर आता आपण कोविडच्या काळात बघितलं असेल की घरात बसून राहणं, शाळा बंद होत्या, TV समोर बसणं, तर स्क्रीन टाइम वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर स्क्रीन बघता बघता तोंडात पण खाणं जातं. डॉक्टर, या विषयावर आपण पुढे बोलूच यात. म्हणजे कोविड काळामुळे स्थूलत्व कसं वाढलं, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. मुलांमधलं स्थूलत्व या विषयावर डॉक्टर आरती किणीकर यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की कोरोना काळामध्ये घरी बसल्यामुळे किंवा TV बघत बघत खाल्ल्यामुळे स्थूलत्वाचं प्रमाण या मुलांमध्ये वाढलं, तर ते आपण पुढे सांगा ना. तर त्याच काळामध्ये बाहेर लॉकडाऊन होता, एकमेकांना भेटायचं नव्हतं, त्यामुळे खेळ जे मैदानी खेळ होते, बाहेरचे खेळ होते, ते कमी झाले. आणि त्याचा परिणाम असा झाला की बसून बसून खाऊन आणि स्क्रीन टाइम वाढल्याने वजन वाढायला लागली, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली. त्याच्यानंतरचा जो एक ॲडॉलसंट पिरियड होता, त्याच्यावरही हा आपल्याला परिणाम दिसायला लागला. आणि कोविडच्या काळामध्ये नुसतंच ह्या 2 गोष्टी नाही, तर जे इंटरॅक्शन झाल्यानंतर मुलं एकमेकांमध्ये खेळतात वगैरे, तर त्याचा जो एक ओपननेस असतो तो गेला आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हे खूप आले त्या काळामध्ये. आणि त्या प्रॉब्लेम्समधून सुटण्यासाठी एक वे आउट काय असतं की खाणं. मग ते एक अजून एक ॲडिशनल तो एक प्रॉब्लेम त्यावेळेस बराच दिसला. हळूहळू आता ही मुलं आपल्याकडे येत आहेत, त्यांच्यावरती सगळं व्यवस्थितरित्या त्यांना परत रुळावर आणण्याचं काम चालू आहे. पण हा जो एक पिरियड होता त्याच्यातनं आपल्याला एक शिकलो की वजन वाढणं आणि ते कमी करणं हे सगळं आपल्या हातात आहे. अगदी आणि आपण करू शकतो ते. खरंय, हे फार महत्वाचं सांगितलं की हे आपल्या हातात आहे. आणि मानसिक अस्वस्थता किंवा आजारांमुळे सुद्धा स्थूलत्व वाढू शकतं, कारण ते दूर करण्यासाठी खाल्लं जातं जास्ती प्रमाणामध्ये. हाही एक महत्वाचा मुद्दा आम्हाला लक्षात आला. पण मध्यमवयीन लोकांमध्ये स्थूलत्वाचं प्रमाण आजकाल वाढताना दिसतं, तर त्यांची काय कारणं असतात? मध्यमवयीन गट आहे, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, तर त्या वयामध्ये आता जर आपली जीवनशैली बघितली तर ते वर्क फ्रॉम होम नावाचा एक प्रकार होता जो कोविडमध्ये सुरू झाला आणि त्यातलं काही अजून चालूच आहे. तर त्याचा परिणाम असा होतो की तुमच्या ज्या जीवनशैलीमध्ये जे तुम्ही बाहेर जात होता, व्यायाम करत होता किंवा चालण्याचा जो हे होता तो सगळा कमी झाला. एक सिडेंटरी लाईफस्टाईल झाली. एक काम करताय तुम्ही, मेंदूचा वापर करताय,
पण शरीराची हालचाल होत नाहीये आणि पोट मात्र भरलं जात आहे. तर हा एक मेन त्यातला कारण आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये हॉर्मोनल हे ते बाकीच्या गोष्टी प्रत्येक स्टेजमध्ये आहेतच. आणि तिसरा जो एक वयोगट आहे की वृद्धावस्थेमध्ये, तर जसं माणसाचं वय वाढतं तसं त्यांच्या हालचाली कमी होऊ शकतात आणि आपल्या शरीरातले जे स्नायू आहेत की जे तुम्हाला ताकद देतात, तुम्हाला काम करायला किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी त्याचा वापर होतो, ते हळूहळू लहान होणं किंवा ज्याला आपण मास म्हणतो, मसल मास, ते कमी झाल्याने आपल्याला फिरणं चालणं हे जर आपण रेग्युलरली ठेवलं नाही आणि सवयीप्रमाणे केलं नाही तर आपल्याला जे एक मेटाबॉलिझम आहे ते हळूहळू कमी होऊन जातं आणि जे काही आपण खातो त्या वयामध्ये तर ते सगळं चरबीमध्ये रूपांतर होऊन वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे नुसतंच आपल्या स्किनच्या खाली नाही तर आपलं लिव्हर आहे किंवा हृदय आहे, त्यातल्या रक्तवाहिन्या आहे, इथे जाऊन हे साठायला सुरुवात होते. आता परत आपल्या विषयाकडे, म्हणजे एखादं लहान मूल हे लठ्ठ आहे हे ओळखण्याचे नेमके निकष कोणते आहेत, की आता मोजमाप असं काही आहे का की हे मूल लठ्ठ असं आहे असं तुम्ही सांगता? आत्तापर्यंत कसं व्हायचं, आई वडिलांना गुटगुटीत बाळ आहे त्यामुळे ते त्याच्यासाठी म्हणून डॉक्टरांकडे येण्याचं प्रमाण अगदी कमी होतं. खात्यापित्या घरचं आहे असं, तर त्यांना ते नॉर्मल वाटायचं आणि ते दुसरं सर्दी खोकला ताप ह्याच्यासाठी आल्यानंतर मग डॉक्टरला वाटायचं की नाही ह्या बाळ स्थूल दिसतं आहे. तर जेव्हा बाळ येतं असं कुठल्याही कारणाने येऊ दे तर ती डॉक्टरची जबाबदारी राहते, नर्सची जबाबदारी राहते की यांचं आल्या आल्या वजन, उंची आणि आपण त्याचबरोबर आपला वरच्या दंडाचा घेर घेतला जातो आणि मेंदू म्हणजे स्कलचं हेड सर्कम्फरन्स घेतलं जातं. तर ही रुटीन घेतलं जातं आणि त्याचं माप हे वेगळ्या प्रकारचे जे ग्रोथ चार्ट्स आहेत ज्याच्यामध्ये हेड सर्कम्फरन्स, हाईट, वेट आणि हे राईट फ्रॉम बर्थ म्हणजे जन्मापासून प्रत्येक वॅक्सिनेशनला येताना हे जर आपण चार्ट करत गेलो तर गाडी रुळावर चालली आहे बाळाची की नाही हे कळतं. ग्रोथ चार्टचं एक मापन आहे, हाईट, वेट हे सगळं घेण्याचं एक आहे आणि त्या फॅमिलीची पूर्ण डिटेल्ड हिस्ट्री घ्यायला लागते की यांचं घरात डाएट काय आहे. म्हणजे त्या नुसतं मुलाला दोष देण्यात अर्थ नाही, तर त्या घरात काय शिजलं जातं, बाकीच्यांचं खाण्यापिण्याचं काय आहे, तर तो सेकंड पार्ट जातो. तिसरा जो पार्ट आहे की डॉक्टर तपासतं त्या बाळाला. तर जनरल बघितलं तर फक्त 2 ते 3% स्थूलत्व हे काही मेडिकल आजारांमुळे किंवा काही कंजेनायटल जेनेटिक आजारांमुळे आहे आणि जवळजवळ 98% हे आपल्या हातात आहे. याची कारणं जर आपण व्यवस्थित शोधली तर ती शोधण्यासाठी मग त्या मुलाची पूर्ण तपासणी केली जाते की ह्याच्यात काही जेनेटिक दोष असल्याचे काही दिसत आहेत का आपल्याला. आणि मग जो पार्ट आहे तो BMI हा घेतला जातो. तर 2 ते 5 वर्षा किंवा बाळ जर 2 वर्षाच्या खाली असेल तर त्याचं वजन आणि उंची हे मोजून त्यांच्या ग्रोथ चार्ट प्रमाणे त्याचं रूपांतर केलं जातं की याचं वजन वयाप्रमाणे आहे की नाही. आणि दुसरा जो भाग आहे की 5 वर्षापासून 18 वर्षापर्यंत आपल्याकडे BMI चे ग्रोथ चार्ट्स आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा वापर केला जातो. आता हे जे चार्ट्स आहेत पुण्यामध्ये आपले डॉक्टर खाडीलकर आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत, त्यांनी जवळजवळ त्यांच्या टीमनी आणि सगळ्यांनी मिळून 20 ते 25,000 मुलांचं भारतात नॉर्मल व्हॅल्यूज काढलेले आहेत. आणि सध्या आमची जी बालरोग शास्त्राची जी हे संस्था आहे म्हणजे नॅशनल लेवलची, तर त्यातल्या अंतर्गत जेवढे म्हणून सदस्य आहेत ते सगळे ह्या इंडियन ग्रोथ चार्टचा वापर करतात. आपल्याकडे WHO चे ग्रोथ चार्ट्स पण आहेत, तेही वापरू शकतो आपण. पण आता आपले थोडं एशियन हे वेगळं असल्याने हे ग्रोथ चार्ट केले जातात. हे झाले चार्टिंगचं. आणि त्याच्यानंतर गरज पडली तरच आपण तपासण्या करतो. प्रत्येक स्थूल आलेलं बाळ याला लगेच ब्लड टेस्ट केली पाहिजे, हे केलं पाहिजे असं नाही. त्याचे ठराविक काही टेस्ट आहेत त्या केल्या जातात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे पुढे जो भाग आहे तो काउन्सिलिंग आणि मॅनेजमेंट. त्याच्यात जे डाएट आहे त्याच्यावरती आपण जास्ती करून भर देतो, एक्सरसाइज वरती भर देतो आणि पूर्ण फॅमिलीला
त्याच्यामध्ये गुंतवावं लागतं, नाही तर नुसत्या मुलाला गुंतवून होत नाही. बरोबर. तर ह्या तपासण्यातनं आपल्याला कळतं की बाळ स्थूलत्वाकडे आहे, नुसतंच वजन जास्ती आहे का, आणि याच्यासाठी आपण काय करू शकतो. फार महत्वाची माहिती डॉक्टर तुम्ही देताय की 2 ते 5 वयोगटापर्यंत उंची आणि वजन याचा ताळमेळ सतत राखला पाहिजे, बघत राहिलं पाहिजे, आणि 5 नंतरच्या वयोगटाला BMI त्यांचा बघितला पाहिजे. ही जरी आपण ह्या जरी नोंदी व्यवस्थित ठेवल्या तरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला हे कळू शकतं की ते बाळ स्थूल आहे का नाही. आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर आरती किणीकर यांच्याशी. आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की जगभरामध्ये लहान मुलांमधल्या स्थूलत्वाचं काय नेमकं प्रमाण आहे, काय चित्र दिसतं, की नुसतंच जगभरात नाही तर आपल्या भारतामध्ये ही स्थिती काय आहे. स्थूलत्व हे काही आत्ता अलीकडच्या काळातलं नाही आहे. साधारणपणे 1966 पासून आपल्याकडे हा डेटा व्यवस्थितरित्या ठेवला लागला. WHO पण त्यातले किती प्रमाण आहे हे आलं. तर साधारणपणे 1975 पासून आतापर्यंत जे लठ्ठपणा आहे तो 3 पटींनी वाढलेला आहे. बापरे. आणि त्यातल्या त्यात मुलांमध्ये आणि जे ॲडॉलसंट आहेत त्यांच्यामध्ये तो 5 पटींनी वाढलाय. मग तो कुठलाही देश असो, डेव्हलप्ड असो किंवा डेव्हलपिंग असो, या दोन्ही ठिकाणी आपल्याला पूर्ण सगळ्या वयोगटामध्ये हे दिसतंय. आणि आपल्याकडे जर बघायला गेलं पूर्ण भारतामध्ये तर आपण एक फॅमिली सर्वे करतो, नॅशनल फॅमिली सर्वे असतो. 3 झाला, 4 झाला, आता 5वा झाला. तर 3 ह्या नॅशनल गणनेमध्ये जे प्रमाण 4 आणि 5% होतं ते आज 18 ते 20 आणि काही भागांमध्ये, शहरी भागांमध्ये, ते दिल्ली वगैरे अशा ठिकाणी जवळजवळ 25 ते 30% गेलेलं आहे. आणि आपण जर जगभरात बघितलं तर जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, अमेरिका आहे, मग युरोपमधले काही असतील, तर तिथे तर हे प्रमाण 40-45% सुद्धा आहे. आता आपण जाणून घेऊयात की लहान मुलांमध्ये नेमकं स्थूलत्व येण्याचं कारण काय असतं. आणि तुम्ही थोडासा उल्लेख मगाशी त्याचा केलात की अनुवंशिकता हे त्याच्या मागचं कारण असू शकतं. आता हे जर टक्केवारी बघितली तर ती हार्डली 2 किंवा 3%, जास्तीत जास्त 5%. तर आपण ह्याच्यामध्ये जेव्हा फॅमिली हिस्ट्री घेतो की तुमच्या घरामध्ये लठ्ठपणाचं आहे का टेंडन्सी, आणि ते आता अलीकडच्या काळामध्ये काही जीन्स शोधून काढले आहेत. त्यातलं एक लेप्टिन जीन म्हणून आहे. आता हे जे जीन आहे याचं काम असं असतं की एखादा माणूस खायला सुरुवात केली तर ते काही ह्याच्यामध्ये ते खाण्याचं जे प्रमाण आहे किंवा ॲपेटाईट आहे हे कमी करणं हे त्याचं काम असतं. ह्या जीन्समुळे ज्या काही लेप्टिन्सचे परिणाम असतात ते. म्हणजे सटायटी हे कळलं पाहिजे. आता ह्या जीनमध्ये जर काही म्युटेशन्स तयार झाले तर त्या व्यक्तीला कधी थांबायचं हे कळतच नाही. त्यामुळे सारखं भूक लागलेली आहे, मेंदू म्हणतं भूक लागलेली आहे, मग खा. तर त्यामुळे हे जे आहेत हे अलीकडच्या काळात असे 6 ते 7 जीन्स आहेत की जे संशोधन करून आपल्याला आता माहिती आहेत. आणि त्यांचा हा जो कंट्रोल असतो हा फॅट मेटाबॉलिझमवरती आहे. तर काही घराण्यांमध्ये जर हा जीन्स असेल तर आपण त्याला तो ॲट्रिब्यूट करू शकतो. पण हे जेनेटिक आहे आणि याच्यासाठी मी काहीच करू शकत नाही तर असा त्या भाग नाही आहे. कारण दुसरी जी कारणं आहेत ती जास्ती करून आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाशी रिलेटेड आहेत किंवा आपल्या स्वतःच्या ज्या सवयी आहेत. मग ती खाण्याची सवय असू दे, बसून हे राहण्याची सवय, व्यायाम न करण्याची, ते आपल्या हातात आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणलात की अनुवंशिकता हे त्याचं एक कारण असू शकतं, पण त्याच्यावरही कंट्रोल ठेवणं, त्यातनं येणाऱ्या लठ्ठपणावर हे सुद्धा आपल्या हातात असतं. शक्य आहे. आता अनुवंशिकता या एका कारणाबद्दल बोललो आपण, पण या व्यतिरिक्त जसं तुम्ही म्हणालात की मेट्रो सिटीज मध्ये हे प्रमाण वाढताना दिसतं. म्हणजे याचाच अर्थ बदलती जीवनशैली किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे सुद्धा असू शकतं. तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना. पहिला जो भाग आहे की शहरीकरण सुरू झालेलं आहे. बऱ्याचशा पूर्वी ज्या मोकळ्या जागा होत्या की जिथं मुलं
आजी आजोबा आई वडील सगळे फिरायला जाऊन व्यायाम करून किंवा मोकळ्या वातावरणात हिंडू शकत होते. तर आता ते शक्य नाही, कारण ट्रॅफिकही वाढलेलं आहे. त्यामुळे असं एक जे शहरीकरण झाल्यामुळे तो भाग एक अडला गेलेला आहे आपला. दुसरा जो भाग आहे की आता जे खाण्याचं आहे, तर फास्ट फूड ज्याला आपण जंक फूड पण म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशन जे असतं ते काही नसतं, फक्त अट्रॅक्टिव्ह दिसतं, चविष्ट असतं, चांगलं पॅकिंग असतं, अगदी लाल पिवळे हिरवे असे कलर्स असतात. आणि हे जे एक ॲडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग सुरू झालंय, त्याचबरोबर शहरीकरणाबरोबर आता ज्या स्त्रिया आहेत त्याही बाहेर काम करायला वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आणि त्यामुळे जे घरचं खाणं जे पूर्वीसारखं आपलं सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण, मग त्याच्यानंतर संध्याकाळची एक थोडं स्नॅक्स वगैरे आणि रात्री जेवण, तर ही पद्धत कुठेतरी बदलली गेली आहे. आणि पटकन काय इन्स्टंट सगळं जे इन्स्टंट मिळतं, आणि ते मुलंही स्वतः मॅगी करून किंवा असं करून खाण्याचं प्रमाण खूप वाढलंय. तर त्या आणि ह्याचा दुसरा एक आहे की जर एकटं असेल तर मग TV आहे, कम्प्युटर आहे, मोबाईल्स आहेत, तर स्क्रीन टाईम खूप वाढलाय. तर स्क्रीन टाईम हा वाढल्यामुळे त्याचा दुसरा परिणाम असा झाला आहे की तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. आणि हे सगळं आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं. तर ती ही जी एन्व्हायरमेंट आणि ही जी कारणं आहेत, आणि इझी ॲक्सेस, म्हणजे पूर्वी पैसे देऊन काहीतरी घ्यायची, विकत आणायची परिस्थिती एवढी फॅमिलीजची नव्हती. आता मुलांच्या हातात पैसे आहेत, त्यामुळे ते ठरवतात की आता काय खायचं वगैरे, काय ऑर्डर करायचं. तर हे जे सगळे लाईफस्टाईल चेंजेस झालेले आहेत त्याचे हे वेगवेगळे परिणाम आहेत. अगदी. पण मला असं वाटतं की पालकांनी अशा वेळेला जागरूक असणं गरजेचं आहे की आपल्या मुलाला पोषण मूल्य असलेला आहार आपण देतोय का, याबद्दल पालकांनी जागरूक असलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात तसं की अनेकदा बाहेरचं खाल्लं जातं, पण घरात शिजवलेलं अन्न हे जास्तीत जास्त मुलाला देण्याचा प्रयत्न जर पालकांनी केला तर त्यांनी सुद्धा बरंचसं हे चित्र बदलू शकतं. बदलू जरूर, कारण पूर्वी आपल्याला माहिती असेल की एक फूड पिरॅमिड म्हणून असतं. त्याचा खालचा बेस म्हणजे ह्या वस्तू तुम्ही जास्ती तुमच्या खाण्यामध्ये आल्या पाहिजेत, आणि सर्वात वरती होतं की फॅट आणि ऑइली. आता ते उलट झालेलं आहे. म्हणून मग आता तो पिरॅमिड न ठेवता आत्ताचं आपलं एक फूड प्लेट आहे. आपली जी प्लेट असते, आपलं जे ताट आहे, त्याच्यामधलं निम्म्याच्या वर हे पालेभाज्या असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपले जे मिलेट्स आहेत, गहू, ज्वारी वगैरे ह्याच्याशी रिलेटेड तांदूळ, त्यातला एक पोर्शन असतो. आणि दुसरा जो असतो तो प्रोटीन युक्त, मग तुम्ही व्हेजिटेरियन असू दे, नॉनव्हेज असू दे, एगिटेरियन असू दे, तर ती कलरफुल प्लेट ज्याच्यात जास्ती कलर हा हिरवा, लाल, पिवळा हा भाज्यांशी आणि फळांशी रिलेटेड असला पाहिजे. बरोबर आहे. ही फूड प्लेट याच्यामध्ये कमीत कमी पाहिजे ते फॅट आणि फ्राईड गोष्टी ज्या ऍक्च्युली थोड्याशा जास्ती असतात. आणि घरगुती जे अन्न आहे ते फक्त त्या मुलाला साठी म्हणून नसतं, तर होल फॅमिली हॅज टू फॉलो द रूल्स. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाकडनं अपेक्षा करणं हे योग्य नाही. खरंय खरंय. आता एखाद्या मुलाला, मगाशी मी जसा उल्लेख केला की लठ्ठ आहे, स्थूल आहे, असे काही वेळेला टॉन्ट्स पडतात किंवा चेष्टा केली जाते, तर त्याला खूप प्रश्नांना सामोरं जायला लागतं. तर मुळात त्याच्या डिटेलमध्ये जाण्याच्या आधी हे शारीरिक प्रॉब्लेम्स त्याला नेमके कोणते तोंड द्यावं लागतं, शारीरिक समस्या कोणत्या त्याला भेडसावायला लागतात, तो स्थूल आहे म्हणून, हे सांगाल का? ज्यावेळेस एखादं मूल हळूहळू स्थूलत्वाकडे, लठ्ठपणाकडे जातं, तर ते नुसतंच चरबी साठणं ह्याच्यावर अवलंबून नसतं किंवा वजन मोजलं म्हणून ते जास्ती असं नाही. तर शरीरातला प्रत्येक भाग हा त्याच्यामध्ये अफेक्ट होतो. म्हणजे आपण सुरुवात केली हृदयापासून, तर त्या ज्या वाहिन्या आहेत रक्तपुरवठा, त्याच्यामध्ये पण हे फॅट साठत जातं. आणि पुढे जाऊन ब्लड प्रेशरचा त्रास होणं, किंवा आपल्याला जे हे म्हणतो कार्डिओवॅस्क्युलर प्रॉब्लेम्स, म्हणजे हार्ट अटॅक, हे ते ह्याचं प्रमाण या व्यक्तींमध्ये जास्ती जातं. आपल्या ज्या लंग्स आहेत, जर वजन जास्ती झालं तर श्वासोश्वासाला त्रास होतो, घोरण्याचा त्रास होतो, त्याचमुळे हृदयावर प्रेशर पण येतं.
त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो स्किनवरती आपण जर बघितलं तर ह्या मुलांना घाम येण्याचं प्रमाण जास्ती असतं आणि त्यामुळे जे आपले बोटांच्या मधल्या जागा आहेत, काखेचं आहे, जांघेतल्या जागा आहे, तिथे हे इन्फेक्शन्स वाढून त्याचाही एक परिणाम होऊ शकतो आणि स्किनचं कलर चेंज होतो वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमुळे किंवा आपले जे न्यूट्रिएंट्स लागतात, मायक्रो न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स, तर हे मुलं त्याचा कमी सेवन करतात आणि फॅटचा जास्ती, त्यामुळे तो एक इम्बॅलन्स राहू शकतो आणि फॅटी लिव्हर म्हणून एक स्थिती निर्माण होते की लिव्हरचं जे काम आहे मेटाबॉलिझमचं ते तिथेही जाऊन फॅट गोळा होतं आणि त्याचं काम हळूहळू कमी होऊ शकतं, कार्यक्षमता कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जो तुम्ही मगाशी पण सांगितला तो म्हणजे याचा स्थूलत्वाचा मानसिक परिणाम काय काय होऊ शकतो. शारीरिक समस्यांचं तुम्ही सविस्तर वर्णन केलं, मानसिक समस्यांवर आपण विश्रांतीनंतर बोलूयात. प्रेक्षक हो, आपण घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय आरती किणीकर डॉक्टरांशी आणि त्या आपल्याला सांगतायत की लहान मुलांमध्ये जे स्थूलत्व असतं त्याची कारणं काय किंवा त्याचे उपाय काय. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की एकदा ते मूल लठ्ठ झालं, स्थूल झालं की त्याला अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं, पण मानसिक सुद्धा अनेक समस्या असतात, तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना. जसं जसं वजन वाढतं आणि हे मूल जर खेळण्याच्या वयात असेल किंवा शाळेत जाण्याच्या, तर आपल्या या शरीरात जे हाडं आहेत त्यांना एक पर्टिक्युलर वजन पेलवायची सवय असते. त्यामुळे हाडांचे आजार यांना झाल्यामुळे आणि त्याच्यात काही जे बोन्स आहेत त्यातला एपिफिसिस किंवा जो भाग ग्रोथ असतो तो स्लिप होतो आणि ह्या मुलांना त्यामुळे लंगडणं किंवा जास्ती वेळ खेळू शकत नाहीत आणि मग तो एक चेष्टेचा विषय शाळेत होतो की हा मुलगा नुसताच बसून राहतो, हा खेळायला येत नाही, त्याची टिंगल केली जाते. तर आणि शाळेत काही वेळेस बुलिंग पण होतं, म्हणजे दुसरी मुलं चिडवत राहतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं जे काही करू शकतो एक ऊर्जा असते किंवा सेल्फ एस्टीम ते हळूहळू कमी होत जातं, बॉडी शेमिंग स्वतःचं ते करायला सुरुवात करतात. आणि त्याचबरोबर याचा परिणाम दुसरा होतो की त्यांना कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटीला जायचं नसतं, मग घरात राहण्याची टेंडन्सी होते किंवा नातेवाईकांकडे किंवा कुठल्या प्रोग्रामला जायला नको म्हणतात, मग तिथे आई वडील आणि त्यांच्यात फ्रिक्शन्स सुरू होतात. आणि तसंच हळूहळू पुढे जे आपण इंटरॅक्शन असतं की दुसऱ्यांच्या बरोबरीने राहण्याचं ते कुठेतरी हळूहळू कमी होतं आणि अगदी पुढे जाऊन असंही आहे की फर्टिलिटीसाठीही याचा परिणाम होऊ शकतो. तर त्यामुळे ह्या नुसतं फिजिकल प्रॉब्लेम्स नाही आहेत, तर त्याच्याबरोबर मेंटल हे जास्ती आहेत आणि ते हँडल करणं हे डॉक्टर, फॅमिली सगळ्यांचं कर्तव्य. म्हणजे केवळ तेवढ्या काळापुरते ते दिसत नाहीत परिणाम, तर हे दूरगामी परिणाम आहेत. मुलींमध्ये फर्टिलिटीचा प्रॉब्लेम पुढे जाऊन उद्भवू शकतो जर त्यांचा लठ्ठपणा जास्ती असेल तर. ही खरंच गंभीरतेने घ्यायची गोष्ट आहे असं मला वाटतं. एक प्रश्न मनामध्ये येतो डॉक्टर की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये हे प्रमाण स्थूलत्वाचं जे आहे लहान मुलांमधल्या ते वेगवेगळं असतं का, आणि असेल तर त्यात काय फरक असतो? शहरी भागात हे प्रमाण जास्ती आहे, साधारण 18 ते 20% पण आता जी आपली ग्रामीण भाग आहे तोही यातनं सुटलेला नाही आहे. तिथे ज्या काही संशोधन किंवा स्टडीज झालेल्या आहेत त्याच्यात तिथलं टक्केवारी ही साधारण 5 ते 8% आहे, जी पूर्वी कधी आपल्याला दिसत नव्हतं. आणि आज अगदी कुठल्या रिमोट एरियामध्ये हे फास्ट फूड पोचलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या सोयी सुविधा आहेत त्याही तिकडे जवळजवळ शहरांसारख्या यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वी जे चालणं होतं किंवा कष्ट केले जात होते, शारीरिक हालचाल वगैरे, आणि खाण्याचंही पद्धत बदललेली आहेत. बरेचसे आपले ग्रामीण भागातली लोक नोकरीनिमित्त शहरात येतात, परत सुट्टीला तिकडे गेले की बरोबर हा सगळा शहरातला भाग घेऊन जातात. मग ते खाणं असू दे, इथले जे काही लाईफस्टाईल आहे ती तिकडे रिपीट केली जाते. तर प्रमाण कमी आहे पण ते वाढत चाललेलं आहे आणि जवळजवळ जर त्याच्यावरती लक्ष नाही दिलं तर शहरी भागांसारखंही
होऊ शकतं ते. जे एखादं लठ्ठ मूल डॉक्टरांकडे आलंय लठ्ठत्व या त्याच्या समस्येसाठी, तर डॉक्टर उपचारांची दिशा कशी ठरवतात किंवा नेमके उपचार करायला कशी सुरुवात करतात? आई वडीलच घेऊन आले तर ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपण पहिल्यांदा त्यांचं ॲक्च्युली प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही चांगली गोष्ट केली आहे आणि आपण सगळे मिळून याच्यावरती काही तोडगा काढू शकतो. बरोबर. तर सुरुवातीला सगळं मोजमाप वगैरे करून झालं की हे जे ग्रोथ चार्ट आहे, BMI चार्ट, तो त्यांना एक्सप्लेन केला जातो की हे बाळ आत्ता ह्याच्यात स्टेजला आहे आणि आपल्याला त्याचं जे वजन आहे ते कंट्रोलमध्ये आणायचं आहे. आपण कमी करायचं असं म्हणत नाही, तर आपण त्याच्यावरती कंट्रोल आणणं हे नियंत्रण ठेवायचं आहे. आणि मग एक प्लॅन केला जातो की आपल्याला पुढच्या 3 महिन्यात 6 महिन्यात हे एवढं वजन कंट्रोलमध्ये किंवा कमी ठेवता येऊ शकतं का. तर ते इंडिव्हिज्युअल असतं, त्या बाळाला वेगळं असतं. तर त्याच्यात आपण डाएटवर भर देतो की त्यांनी काय खायचं आणि जास्ती करून काय खायचं नाही. त्याचबरोबर 5 गोष्टी असतात की 5 सर्विंग्स, 5 प्रकारचे वेगवेगळे फळं, हे तर ते एक्सप्लेन केलं जातं डाएट त्यांना. दुसरा जो भाग आहे की तुम्हाला कळलं की स्क्रीन टाइम खूप जास्ती आहे, तर तो एकदम कमी करता येत नाही. तर त्याचे काही निकष ठरवून दिलेत की कमीत म्हणजे 2 तासापेक्षा जास्ती हा वापर झाला नाही पाहिजे. कारण आजकाल शाळेचे बरंचसं होमवर्क आणि हे ॲक्टिव्हिटीज ते ऑनलाईन लागतात, तर तो 2 तासाच्या पेक्षा कमी पाहिजे. त्यांना एक एक्सरसाइजचा पॅटर्न दिला जातो की तो व्यायामाचा की तो 1 तास तरी दिवसातनं त्यांनी केला पाहिजे. मग तो कसाही वेळ तुम्ही काढा, एकत्र काढला तर जास्तीत चांगलं. आणि चौथा जो महत्त्वाचा आहे की घरात जर काही जे आपण सॉफ्ट ड्रिंक्स असतात ज्याच्यात शुगरचं प्रमाण हे खूप आहे, तर शुगरी ड्रिंक्स किंवा ज्याच्यात फॅट आहे किंवा ज्याच्यात सॉल्ट जास्ती आहे, साखर आणि मीठ, साखर मीठ हे त्याला 0 म्हणजे ते बिलकुल बंद करायचं. तर ही पहिली स्टेप आहे. आणि मग या 4 गोष्टी सांगितल्यानंतर हे जर सगळं व्यवस्थित झालं तर नॅचरली मूल हे कमीत कमी 8 तास झोपलं पाहिजे. झोपेचं प्रमाण सुद्धा आहे. तर हे निकष लावून दिले, ते सगळे एक्सप्लेन केले जातात. ही पण आश्चर्याची गोष्ट आहे की स्क्रीन टाइम कमी ठेवणं हा सुद्धा स्थूलत्वावरचा एक उपाय असू शकतो. हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं की एका जागी बसलीत ती मुलं आणि त्यामुळे त्यांच्या लठ्ठत्वामध्ये पण हा एक त्याच्या उपायातला उपचारातला भाग आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण आणि हेच आत्ता जी आपली संघटना आहे बालरोग तज्ज्ञांची, तर आत्ताचे जे प्रेसिडेंट आहेत तर त्यांचे डॉक्टर उपेंद्र म्हणून, तर त्यांनी एक प्रोग्राम सुरू केला आहे. आम्ही सगळे त्याचा भाग आहोत की संपूर्ण स्वास्थ्य प्रोग्राम. तर डॉक्टर लोक शाळेत जातात आणि तिथे ह्या 5 गोष्टी वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे किंवा एक्सप्लेन करून काही प्रश्नावली दिली जाते. तर अशा खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळं समजावून सांगितलं जातं. आणि आता पुढच्या काही वर्षांमध्ये बघूया त्याचा परिणाम काय होतो. आणि त्यातला एक भाग जो मला सांगावासा वाटतो की आपण दुकानात जाऊन वस्तू खरेदी करतो, कधी लेबल बघत नाही आपण की ह्या 4 बिस्किटांमध्ये किती शुगर आहे, किती प्रोटीन आहे, किती फॅट आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स बघत नाही. तर मुलांना शिकवलं जातं की तुम्ही जे काही खाता बिस्किट त्याचं लेबल वाचा आणि तुम्हाला असं लक्षात येईल की खारट वस्तू असली तरी त्याच्यात साखर आहे, गोड वस्तू आहे त्याच्यात मीठ जास्ती आहे. तर हे जे सगळ्यांनी हे सगळं फॅटमध्ये तळलेलं वगैरे असतं. तर मुलांनाच शिकवलं जातं की आता फूड लेबल आई बाबांबरोबर तुम्हीही बघा आणि जे योग्य प्रमाणात आहे तेवढं तुम्ही. फार महत्वाचं आहे. आता आपण पुढच्याही उपचारांकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर आरती किणीकर यांच्याशी लहान मुलांमध्ये जे स्थूलत्व आहे त्याच्यावर नेमके आपल्याला काय उपचार करता येतील या संदर्भात. डॉक्टर, तुम्ही एक पंचसूत्री फार चांगली सांगितलीत आणि ती जर फॉलो केली आपण तर ह्या आजारावर बरंचसं नियंत्रण येऊ शकतं. पण साहजिकच आणखी एक प्रश्न मनात येतो की ही तर पंचसूत्री आम्ही पालन करूच, पण त्या व्यतिरिक्त या आजारासाठी काही औषधं घ्यायला लागतात.
हा प्रश्न खूप चांगला आहे, कारण जेव्हा आई वडील घेऊन येतात तेव्हा पहिला प्रश्न विचारतात, औषध आहे का, गोळी आहे का, इंजेक्शन आहे. तर लहान मुलांमधलं जे स्थूलत्व आहे त्याच्यासाठी याचा वापर केला जात नाही. औषधं आहेत की जी मोठ्या माणसांमध्ये त्यांच्या लठ्ठपणासाठी दिली जातात, पण मुलांमध्ये आपण शक्यतो त्याचा वापर करत नाही. आणि ते फक्त स्पेशलिस्टच्या मार्गदर्शनाखाली फार क्वचित मुलांमध्ये केला जातो, नाहीच धरलं तरी चालेल. आणि दुसरा जो भाग आहे ते बॅरियाट्रिक सर्जरी खूप वाढलेली आहे. विषय विचारणार होते की बॅरियाट्रिक सर्जरी ही मोठ्या माणसांमधली आम्ही ऐकली, पण शस्त्रक्रियेचा हा पर्याय लहान मुलांसाठी पण उपलब्ध असतो का? हा नाही आहे, पण काही क्वचित अपवाद असतात. तर त्याच्यासाठी आपण युजली मुलांची संपूर्ण वाढ होईपर्यंत म्हणजे 18-19 वर्ष झाल्यानंतर हे करायचं असतं. आणि तेही त्याचे फार स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत की 40% वरती त्यांचा BMI आहे आणि त्या BMI मुळे त्यांना मेडिकल प्रॉब्लेम्स जे सिव्हिअर व्हरायटीचे आहेत ते व्हायला लागलेत. आणि 6 महिने प्रयत्न करूनही आम्ही खूप सांगितली पंचसूत्री वगैरे पण त्याचा काहीच परिणाम नाही झाला. तर त्या गॅप नंतर केलं जातं. आणि हे लहान मुलांमध्ये केले तर त्याचे दुष्परिणाम असे असतात की जो भाग आपण काढून टाकतो ह्या सगळ्या सर्जरीमध्ये, तिथून काही आपले मायक्रोन्यूट्रियंट्स, विटॅमिन्स हे ॲब्झॉर्ब होतात. तर त्याचे मग प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला लागतात. तर ह्या 2 गोष्टी मी तर म्हणेन की त्याच्यापर्यंत जायची जायची नाही. आणि त्याच्या आधीच आपण बरेच प्रयत्न, एक शब्द आहे कन्सिस्टन्सी, म्हणजे 6 महिने करायचं, मग नंतर नाही करायचं, मग परत डॉक्टरकडे यायचं. तर हे फॉलो करायला लागतं. स्थूलत्वाबद्दल आपण चर्चा करतोय, तुम्ही म्हणालात की आम्ही डॉक्टरही यासाठी शाळांमध्ये जाऊन प्रयत्न करतो, पण शासनातर्फे काही अशा विशेष योजना राबवल्या जातात का की तळागाळापर्यंत ही जी समस्या आहे, जागतिक स्वरूपाची समस्या आता झालेली जी आहे, त्याचा जनजागृती होईल यासाठी काही शासनातर्फे प्रयत्न होतात का? म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलवरती WHO नी 26 नोव्हेंबर हा एक अँटी ओबेसिटी दिवस हा सुरू केलेला आहे आणि तो जगभर साजरा केला जातो. आणि त्याचं एकच आयडिया त्याच्या मागची आहे की अवेअरनेस, म्हणजे लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे की स्थूलत्व किंवा ओबेसिटी, लठ्ठपणा हा एक आजार आहे, तो त्या व्यक्तीपुरता नाही आहे, तर पूर्ण समाजासाठी, त्या कम्युनिटीसाठी आहे. आणि मग ते वेगवेगळ्या कार्यक्रमातून हे सांगितलं जातं. बरोबर. महाराष्ट्राचं तुम्ही बघाल तर 2016-17 साली तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी एक ओबेसिटी अवेअरनेस कॅम्पेन सुरू केला आणि त्याच्यासाठी एक टास्क फोर्स पण तयार केला, ज्यांनी गाईडलाईन्स दिल्या की हे असं सगळं पूर्ण वर्षभर आणि तुम्ही चालू ठेवलं पाहिजे. आणि त्याची आयडिया परत तीच होती की जनजागृती, की जोपर्यंत तुम्हालाच कळत नाही की तुम्ही लठ्ठ आहात किंवा आपल्या आजूबाजूची आहेत, तर त्याच्यावर तुम्ही उपाय शोधणार नाही. तर हे टास्क फोर्स आहे. आणि त्याचबरोबर मागच्या 2 महिन्यापासून आपल्या ज्या वैद्यकीय शिक्षणच्या सेक्रेटरी मॅडम आहेत, तर त्यांनी वेगवेगळे मिशन चालू केले जे मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि सगळीकडे पब्लिक हेल्थमध्ये पण. तर त्याच्यात एक ओबेसिटी मिशन म्हणून आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण सगळेच म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ओबेसिटी क्लिनिक्स सुरू केलेली आहे. ओबेसिटी क्लिनिक आहे, त्याचा जरूर लोकांनी फायदा घ्यावा. आणि त्याचबरोबर डायबेटीस आणि ब्लड प्रेशर आणि एक HbA1c म्हणून असते, तर ह्या तपासण्याही तिथे फ्रीमध्ये केल्या जातात या काही सेंटर्समध्ये. आणि शाळांमध्ये जाऊन वेगवेगळ्या रॅलीज घेऊन की ह्याचे काय, जे आपण आत्तापर्यंत डिस्कस केलं, हे सगळं शाळेमध्ये किंवा इवन ऑफिसेस आहेत तिथेही गेलं जातं. तिथेही त्यांचे मेजरमेंट्स करून त्यांना समुपदेशन केलं जातं, ॲडवाईस दिलं जातं. तर हे सगळं शासन धर्तीवरती चालू आहे, याचा प्रयत्न भरपूर चालू आहेत.
आता आपल्या हातात आहे की आपण त्याचा फायदा घेतला कसा घ्यायचा ते. तुम्ही 26 नोव्हेंबर हा एक दिनविशेष सांगितला, या व्यतिरिक्त काही दिनविशेष स्थूलत्वासाठी केले जातात? आपले जे वर्षभर म्हणजे एकच दिवस नाही पकडायचा तर दुसरे प्रोग्राम्स आहेत की ज्याच्यामध्ये अंतर्गत ओबेसिटी हा त्याच्यामध्ये येतो. मग त्याच्यामध्ये हृदय विकाराशी रिलेटेड मिशन्स आहेत, ब्लड प्रेशरशी रिलेटेड आहेत, किंवा लहान मुलांमध्ये न्यूट्रिशन रिलेटेड दिवस आहेत वेगवेगळे, की आपण कॉम्प्लिमेंटरी डे म्हणून 6 जून पकडतो, किंवा पोषण अभियान आहे जे पूर्ण 15 किंवा महिना. तर त्या वेळेस ओबेसिटी तिथे येते कुठल्याही या ह्याच्याशी. कारण आपण बघितलं असेल की कोविडच्या काळात जे काही आपले मृत्यू झाले पेशंट्सचे त्याच्यात ओबेसिटी हा एक रिस्क फॅक्टर होता. तर ते जसं H1N1च्या वेळेस पण स्वाईन फ्लूच्या वेळेस, तर ज्या ज्या अंगाने तुम्ही इन्फेक्शन्स म्हणा, नॉन इन्फेक्शन्स, त्या प्रत्येक ठिकाणी ओबेसिटी हा येतोच. डॉक्टर, मगासपासून आपण चर्चा करतोय की लहान मुलांमधलं हे स्थूलत्व नेमकं कोणत्या कारणाने होतं, किंवा असेल तर त्याच्यावर त्याचे परिणाम त्या मुलावर नेमके काय होतात, आणि या सगळ्यावर उपचार पद्धती म्हणून आपण नेमकं काय केलं पाहिजे, त्याशिवाय शासन काय करतंय, या सगळ्याचा आपण अतिशय चांगला आढावा घेतला. पण आता आमच्या प्रेक्षकांसाठी एक डॉक्टर म्हणून, आणि तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही समुपदेशन सुद्धा करता, तर समुपदेशक म्हणून प्रेक्षकांना आमच्या तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर त्या आईला आणि त्या बाळाला एक सरकारतर्फे पुस्तिका दिली जाते, आणि त्या पुस्तिकेमध्ये ग्रोथ चार्ट आहेत. तर मी एक असा संदेश देईन की प्रत्येक आईवडिलांना की तुम्ही जेव्हा बाळाला हॉस्पिटलमध्ये घरी घेऊन जात असतात तेव्हा तुम्ही याचं मापन करून त्याच्यावरती ठेवा. त्यानंतर तुम्ही 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवड्याला वॅक्सिन्स द्यायला किंवा लसीकरणाला याल, त्यावेळेस आवर्जून तिथले डॉक्टर किंवा नर्स असेल तिथे वजन करून माप करा. म्हणजे जर त्याच्यातला आपलं बाळ वजनाने कमी होतंय किंवा जास्ती होतंय हे दोन्ही कळेल. तर ग्रोथ चार्ट मॉनिटरिंग हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आजूबाजूच्या मुलांशी कंपेअर केलं की आपलं बाळ जरा थोडं जास्तच गुटगुटीत दिसतंय तर स्वतःहून डॉक्टरांकडे जा. म्हणजे त्याला आजारी पडेपर्यंत आणि मग डॉक्टरनी शोधून काढणं की याचं वजन जास्ती आहे, त्याच्यापेक्षा प्रोॲक्टिव्हली स्वतः जा. आणि समजा निकष असा झाला की याला त्रास आहे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवणात बदल करून 5 वेगवेगळ्या वेळेस ते थोडं थोडं अन्न घेतलं पाहिजे. जे आयडियल फूड आहे किंवा ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो ते एक बघितलं पाहिजे. फ्रूट प्लेट जी आहे त्याचा वापर करा. पाणी पिणं, फळं खाणं, फायबरचे युक्त पालेभाज्या वगैरे हे आपल्या डाएटमध्ये असावं. स्क्रीन टाईम कमी करा, 2 तासापेक्षा 1 तास व्यायाम करा. आणि जे स्वीट ड्रिंक्स आहेत जे आपले मिळतात, अगदी इझी ॲक्सेस असतात आणि मुलं आवडीने घेतात, तर ते पूर्ण बंद करा. फूडचे जे लेबल्स आहेत ते बघून मग खरेदी केलं तर फारच छान. आणि हे सगळं त्या एकट्या मुलावर न सोडता पूर्ण फॅमिली, आई वडील हे सगळं त्याचा भाग असतो. आणि त्याच्याशी घाबरून न जाता ह्याचे जर आपण ह्याच्यावर उपाय केले डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तर मग ह्याचे परिणाम खूप चांगले दिसतील. आणि जे मानसिक त्रास होतो त्या मुलाला किंवा नंतर पण, तर तो आपला पूर्णपणे नाहीसा करू शकतो आणि ते बाळ एक चांगलं आनंदी आयुष्य जगू शकतं ॲज अ मेंबर ऑफ द सोसायटी. जसं डॉक्टरांनी सांगितलं की स्थूलत्व ही आता एक सामाजिक समस्या किंवा एक जागतिक प्रश्न झालेला आहे, पण आपल्याकडे असं नेहमी म्हटलं जातं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्यामुळे कोणत्याही वयातलं स्थूलत्व असलं तरी ते नियंत्रणात आणणं हे केवळ आणि केवळ आपल्या हातामध्ये आहे. पण प्रामुख्याने लठ्ठ मुलं जी आहेत किंवा लहान मुलं जी लठ्ठपणाने त्रस्त आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या पालकांची ही भूमिका किंवा त्यांचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्यांच्या उपचारांमधलं सातत्य हेही तितकंच महत्त्वाचं आहे हे आपल्याला डॉक्टरांनी आज सांगितलं. त्या दृष्टीने जर आपण पावलं उचलली तर आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं त्यातच यश असेल असं मला वाटतं. डॉक्टर आरती किणीकरजी, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या प्रेक्षकांना साध्या सोप्या शब्दामध्ये हे लठ्ठत्व या समस्येबद्दल माहिती दिलीत, उपचारही सांगितले. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आभार.